तर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया ती आहे. आठवत असेल की विधानसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांनी बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला होता. याचा अर्थ या देशामध्ये धर्माधर्मामध्ये भीतीचं वातावरण, एकमेकाबद्दल संशयाचं वातावरण आणि एकमेकाबद्दल द्वेषाचं वातावरण त्या घोषणेनं निर्माण केलं होतं. परंतु त्यावेळेला ती आपल्याला घोषणा देशापुरेशी मर्यादित वाटली होती. पण त्या घोषणेचा अर्थ हा आता कालच्या या सुरेश जोशी उर्फ भैया जोशी यांच्या विधानातून या ठिकाणी दिसतोय. तिथं त्यावेळेला धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची आणि इथं मराठी विरुद्ध गुजराती, मराठी विरुद्ध जैन, मराठी विरुद्ध शीख, मराठी विरुद्ध बौद्ध, याचा अर्थ मुंबई में भाषा बटाने का काम और एक दूसरे को बटाने का काम और एक दूसरे को कटाने का काम, इनके मन में ये पाप है. मला वाटतं मी बोलता बोलता हिंदीत बोलून गेलो. यांच्या मनामध्ये हे पाप आहे की एकमेकाबद्दल एकमेकाला त्या ठिकाणी विभागलं जायचं, एकमेकाच्या विरोधात उभं करायचं आणि आपापसामध्ये लढवून त्यांना राजकीय पोळी भाजायची आहे. पण समस्त मुंबईकरांना मी या हुतात्मा चौकातून या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करून आणि साक्षी ठेवून सांगतो की मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये याच 106 हुतात्म्याने आपलं हौतात्म्य देऊन ही मुंबई वाचवलेली आहे. आणि ही वाचलेली मुंबई केवळ मराठी माणसाला वाचवते असं नाही, तर त्या ठिकाणी गुजराती असतील, मारवाडी असतील, शीख असतील, ईसाई असतील, बौद्ध असतील, जैन असतील, मुस्लिम असतील, कुठल्याही धर्माच्या लोकांना वाचवण्याचं काम ह्या माझ्या मुंबईनं केलेलं आहे. आणि ती मुंबई आईच्या मायेनं सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्याकडे बघतेय आणि त्या आईच्या मायेनं बघणाऱ्या मुंबईला प्रबोधनकार ठाकरेंपासून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंपासून तर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे ते आदित्य उद्धव ठाकरे या पिढ्या ही मुंबई महाराष्ट्रामध्ये राहावी, ही मुंबई मराठी माणसाकडे राहावी आणि या मुंबईनं सगळ्या जाती धर्माची आईची भूमिका बजवावी याकरता आपल्या जीवाची बाजी लावतायत. आणि म्हणून जे कोणी जातीमध्ये येऊन भांडणं लावतायत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की शेवटी तुम्ही आपापल्या प्रांतामध्ये आपापल्या जाती धर्माचा भाषेचा अभिमान बाळगा, पण महाराष्ट्रामध्ये मराठी आणि मराठीचाच अभिमान बाळगा, अशा पद्धतीची माझी मागणी आहे. राज ठाकरेंनी देखील निषेध व्यक्त केलाय. त्यांनी असं देखील म्हणतायत का मुंबई महापालिका तेच तर विस्तारून मी सांगितलं ना, तेच विस्तारून निषेध व्यक्त केलाय. ते म्हणजे ज्या राज्यामध्ये ब्रिटिश होते त्यांना देखील माहिती आहे की मुंबईमध्ये कोणती भाषा चालते. या जोशी बुवांना माहिती नाही का मुंबईमध्ये कोणती भाषा. म्हणून मी सांगितलं ना, ते लाख आपसामध्ये भांडणं लावत असतील पण आम्ही भाषेमध्ये अंतर निर्माण करू देता कामा नये. मी मुंबईचा उल्लेख ही प्रत्येकाची आई म्हणून उल्लेख केलेला आहे आणि म्हणून आईपासून मुलाला दूर करण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टीकडून होत आहे, त्यांच्या नेत्यांकडून होत आहे. म्हणून आईपासून मुलांनी दूर होऊ नये.